त्याचबरोबर सर्व स्पर्धेच्या ट्रॉफीज इंदवली गावचे पैलवान यांच्या वतीने आम्हाला मिळाले, त्यांचे मनपूर्वक आभार। सामनावीरासाठी आम्हाला स्मार्ट वॉच मिळाली होती। उमेश झुनगरे स्वराज्य पक्ष नवी मुंबई अध्यक्ष यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलं होतं, त्यांचे मनपूर्वक आभार। त्यानंतर आम्हाला विशेष सहकार्य लाभलं होतं क्षेत्ररक्षकासाठी सायकल मिळालेली आहे, त्यांचे मनपूर्वक आभार। उत्कृष्ट फलंदाजासाठी प्रवीणदादा शेलार श्री डेव्हलपर्स यांचे आभार। त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज श्री सचिन पांडुरंग शेलार आपले आभार। त्यानंतर बॉल सौजन्य श्री संतोष दादा पार्टे आपले आभार। त्यानंतर शीतपेय सौजन्य यांच्या वतीने आम्हाला मिळालेले आहे, त्यांचे मनपूर्वक आभार। जाहिरात सौजन्य श्री काशीनाथ किसन सकपाळ आपले मनपूर्वक आभार। माजी सरपंच वागदरे प्रथम 4 संघ जे फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये गेले होते त्या संघांना टी शर्ट ग्लोरियस स्पोर्ट्स सुधीर भाऊ धनावडे आपलं मनपूर्वक आभार। सर्व संघांना विनंती आपण समोर या अशी विनंती आहे। लाईव्हचं सौजन्य आम्हाला मिळालं महाराजा मार्बलचे उद्योजक आणि मैत्री ग्रुप जावलीचे ग्रामीणचे प्रमुख वैभव शेठ पवार आपले मनपूर्वक आभार। या स्पर्धेला विशेष सहकार्य आम्हाला लाभलेला आहे। सकाराम शेलार साहेब आपले मनपूर्वक आभार। महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन उपाध्यक्ष, त्याचबरोबर श्री भिवराव मारुती शेलार अध्यक्ष नवतरुण विकास मंडळ वागदरे आपले आभार। डॉक्टर वैभव बेलकर आपले मनपूर्वक आभार। शिवसाई हॉस्पिटल पनवेल, त्यानंतर श्री प्रशांत निकम उद्योजक आपले आभार। श्री विनायक प्रवीण धनावडे समाजसेवक आपले आभार। श्री प्रतीक शेलार यश एंटरप्राइजेस कोपरखेरणे आपले आभार। अनिल जुनगारे समाजसेवक आपला आभार। श्री शंकर जगन्नाथ शेलार संस्कृती एंटरप्राइजेस कोपरखेरणे आपला आभार। महेंद्र तुकाराम झुनगरे सर आपले आभार। संस्थापक शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी कोपरखेरणे आपले मनपूर्वक आभार, ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलं। त्याचबरोबर महेंद्र दादा झुनगरे सदस्य मैत्री ग्रुप जावली आपले मनपूर्वक आभार। विजय दादा झुनगरे आपले मनपूर्वक आभार। समीर शेलार समाजसेवक आपले आभार। गणेश शेलार जन्नी माता ऑटो गॅरेज मेडा आपले मनपूर्वक आभार। सूरज शेलार समाजसेवक आपला आभार। नितीश घाग आपले आभार। त्यानंतर निलेश बेलकर आपले आभार। श्री निलेशजी बलेकर आपले आभार। समाजसेवक श्री आकाशजी शेलार आपले आभार। वेळेअभावी जर कुणाचा उल्लेख राहिला असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करूया, कारण आपण सर्वांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेले आहे। आपलं मनपूर्वक आभार। सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर अशी विनंती आहे। यानंतर आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत। नामांकन जसे आमच्यापर्यंत येतील तसे आम्ही लगेच अनाउन्समेंट करणार आहोत की या स्पर्धेला वैयक्तिक पारितोषिकांची उधळण आहे आणि ती वैयक्तिक पारितोषिका यानंतर नामांकन येतील तसे आपण अनाउन्समेंट करणार आहोत। परंतु काही सन्मान यानंतर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेणार आहोत। श्री संतोष आनाई शेलार यांच्या वतीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार मिळालेला आहे, त्यांचा उल्लेख राहिला होता, त्यांचे मनपूर्वक आभार। त्याचबरोबर पैलवान राजेंद्र पवार आप्पा इंदवलीचे पैलवान आहेत, त्यांनी सर्व ट्रॉफीज आम्हाला दिले आहेत, आप्पांचे मनपूर्वक आभार। जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल ज्यांनी आम्हाला विशेष पारितोषिके दिलेले आहेत त्यांची आपण दिलगिरी व्यक्त करूया। आणि काही सन्मान आता आपण नंतर घेणार आहोत। थाटामाटामध्ये जन्नी माता चषक 2025 या ठिकाणी संपन्न झालेला आहे। 3 दिवस 3 रात्र ही स्पर्धा याच मैदानावरती रंगली। नाईटचं स्वरूप या स्पर्धेला होतं। 1 गाव 11च्या फॉर्मॅटमधली पहिली बाईक होती। आकर्षक ट्रॉफीज अशा प्रकारचं वर्णन आपण स्पर्धेला करूया। बरेचशा संघांनी सहभाग घेतला, त्यानंतर 2 संघांमध्ये अंतिम सामना झाला। बाकीच्या खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो आपण मुख्य व्यासपीठासमोर या। आपण आतापर्यंत चांगले सहकार्य केलेले, आपली शेवटची 15 मिनिटं आणि त्यानंतर आपण या स्पर्धेची सांगता करणार आहोत, कारण ज्या प्रकारे आयोजकांनी मेहनत घेतलेली आहे त्याला आपणही योगदान देऊया आणि आपणही त्यांच्यामध्ये सहभागी होऊया आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवूया। उपस्थित मान्यवरांचं ग्रामस्थांचं
आणि खेळाडूंचं, पाठीराख्यांचं, क्रिकेट प्रेमींचं पुनश्च एकदा आपला आभार. आपण इतक्या वेळ या ठिकाणी थांबलेला आहात. आपण सर्वजण आपल्या वेळातला वेळ आपण या ठिकाणी दिलेला आहात. उद्या प्रत्येकाला कामावर जायचं आहे आणि जो आपण वेळ दिला आहे त्यासाठी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभारी मानावे लागतील. त्याचबरोबर काही सन्मान आपण करत आहोत. गेली 3 दिवस 3 रात्र पंचांची भूमिका ही फार महत्त्वाची होती. टेनिस बॉल क्रिकेटमधील कडक शिस्तीचं पॅनल म्हणून आपण ज्या पॅनलकडे पाहतो त्या पॅनलच्या ठिकाणी सन्मान होणार आहे आणि सन्मानित करूया. शशी साटम सरांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आपण त्यांना सन्मानित करूया. टेनिस बॉल क्रिकेटचं कडक शिस्तीचं पॅनल म्हणून ज्या पॅनलची ओळख आहे आणि त्याच्यातील एक नाव म्हणजे शशी साटम सर यांचा सन्मान आपण करत आहोत. वागदरे गावच्या स्पर्धेमध्ये जननी माता चषक 2025च्या वतीने हा सन्मान आपण करत आहोत. कडक शिस्तीचं पॅनल आणि कडक शिस्तीचे पंच या स्पर्धेला होते आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. त्यांच्या निर्णयासाठी हे पॅनल ओळखलं जातं. आपण सन्मानित करूया. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण शशी साटम सरांचा टाळ्यांच्या गजरामध्ये मित्रांनो आपण सन्मान करूया. सन्मान आपण पंचांचा करतोय. त्यानंतर पुढील सन्मान आहे रुपेश सावंत सर. आपलाही सन्मान या ठिकाणी होत आहे. कडक शिस्तीच्या पॅनलमधलं हे एक नाव रुपेशजी सावंत सरांचा आपण सन्मान करत आहोत. हे पॅनल आपल्या नियमांसाठी ओळखलं जातं आणि त्या पॅनलचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. रुपेशजी सावंत सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यांनाही आपण सन्मानित करूया. या स्पर्धेच्या वतीने 3 दिवस 3 रात्र दिवसा कराड प्रीमियर लीग आणि रात्री वागदरे गावची स्पर्धा अशी त्यांनी डे नाईट पंचांची भूमिका नॉनस्टॉप केली आहे. त्या एकदा जोरदार टाळ्या तिन्ही पंचांसाठी. त्यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर धनंजय कोळी सर आपल्या वेगळ्या शैलीसाठी त्यांची ओळख आहे. एखादा चौकार केल्यानंतर त्यांची एक वेगळी शैली मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि ती शैली आणि ते नाव म्हणजे धनंजय कोळी सर यांचाही सन्मान आपण करत आहोत आणि त्यांनाही आपण या जननी माता चषक 2025च्या वतीने आपण सन्मानित करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या धनंजय कोळी सरांसाठी. पंचांचे मनपूर्वक आपण आभार मानूया ज्यांनी या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलेला आहे. यानंतर ज्या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट केलेलं आहे पनवेल टेनिस क्रिकेट म्हणजे PTC बिबवी गावचे केतन दळवी यांचा सन्मान आपण इथं करणार आहोत. त्यांना विनंती की आपण या. आपला सन्मान होत आहे. बिबवी गावचे सुपुत्र आहेत. बिबवी गावावरतून येताना पनवेलसारख्या ठिकाणी स्थायिक झाले आणि PTC म्हणजे पनवेल टेनिस क्रिकेटच्या नावाने चॅनल सुरू केला आणि आता बघता बघता हा चॅनल बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एका हंगामाला रायगड देखील प्रीमियर लीग त्यांनी कव्हर केलेली आहे आणि अनेक वर्ष जावली प्रीमियर लीग ते कव्हर करतायत. आपण केतन दळवी बिबवी यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर आता पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. जे आवाज आपण स्पर्धेमध्ये ऐकले त्या आवाजाचाही सन्मान होणं फार महत्त्वाचं आहे. सुरुवातीच्या पहिल्या मॅचपासून आत्ताच्या शेवटच्या मॅचपर्यंत आपण आवाज ऐकत आहोत. जावली टेनिस बॉल समालोचन परिवारातला मामुर्डी गावचा आवाज किरण धनावडे सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करूया ज्यांचा आवाज आपण स्पर्धेमध्ये ऐकला. प्रत्येक दिवशी लवकर आले, स्पर्धा सुरू केली आणि आज शेवटच्या मॅचपर्यंत इथं थांबलेले आहेत. त्यांचाही आपण सन्मान करत आहोत. त्यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करूया. त्यांचा आवाज आपण स्पर्धेमध्ये ऐकला. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये जावली तालुक्याच्या आवाज त्यांचा आपण आवर्जून ऐकत असतो आणि त्यांचा सन्मान वागदरे गावच्या स्पर्धेमध्ये होत आहे. त्याचबरोबर VD आपलाही सन्मान होत आहे. आपण देखील स्पर्धेत समालोचन केलेलं आहे. आपल्याला विनंती असेल आपणही असाल तर आपण या. त्याचबरोबर काही विशेष सन्मान आपण जननी माता चषक 2025च्या वतीने करणार आहोत आणि हे विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने केले जातील आणि हे सन्मान वागदरे गावची जी मुलं आहेत ज्यांनी आपल्या जीवनामध्ये एक चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्यांच्यावरती कौतुकाची थाप आणि त्यांनी जे प्रावीण्य मिळवलेलं आहे त्याचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि आपण पहिला सन्मान करणार आहोत कनिष्ठ अभियंता गट ब अधिकारी. आपण पहिला सन्मान करणार आहोत. वागदरे गावची कन्या आहे आणि या कन्येने एक चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे. कनिष्ठ अभियंता गट ब अधिकारी जलसंपदा विभाग प्रतीक्षा तुकाराम शेलार यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मान करूया. त्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारण्यासाठी प्राथमिक स्वरूपामध्ये आपण विनंती करूया. वैभव यांना विनंती आहे की आपण प्रतीक्षा तुकाराम शेलार यांचा सन्मान आपण स्वीकारावा. वागदरे गावची कन्या आहे. कनिष्ठ अभियंता गट ब अधिकारी जलसंपदा विभाग प्रतीक्षा तुकाराम शेलार यांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये आपण संपन्न करूया. आपल्या जीवनामध्ये एक चांगलं प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे आणि प्राथमिक स्वरूपामध्ये वैभव त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहेत. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत
मुंबई पोलीस दलामध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. वागदरे गावचे सुपुत्र आहेत रोशन शामराव शेलार यांचाही टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मान करूया. मुंबई पोलीस मैदानाच्या आतमध्ये खेळले, धाव घेताना आपण त्यांना बघितलं. आपल्या जीवनामध्ये एक चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे. रोशन शामराव शेलार मुंबई पोलीस वागदरे गावचे सुपुत्र, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सन्मान करूया. त्यानंतर पुढील सन्मान आहे पिंपरी चिंचवड पुणे पोलीस अर्थात श्रीकांत मारुती शेलार यांनी आपल्या जीवनामध्ये एक चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे. आपलं आयुष्य त्यांनी घडवलेलं आहे, करिअर सेट केलं. आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. सन्मान आहे पुणे पोलीस पिंपरी चिंचवड अर्थात श्रीकांत मारुती शेलार यांचा सन्मान होत आहे. त्यांचा सचिन शेलार प्राथमिक स्वरूपामध्ये हा सन्मान स्वीकारतील. त्यांना विनंती आहे की आपण हा प्राथमिक स्वरूपामध्ये श्रीकांत मारुती शेलार यांचा सन्मान आपण स्वीकारावा. पिंपरी चिंचवड पोलीस वागदरे गावचे सुपुत्र श्रीकांत मारुती शेलार यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्यानंतर अलीकडच्या कालावधीमध्ये वागदरे गावचा सुपुत्र इंडियन आर्मीमध्ये भरती झालेला आहे रोहन प्रकाश शेलार आणि त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी प्राथमिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी विनंती करूया. अमर शेलार यांना विनंती आहे की प्राथमिक स्वरूपामध्ये हा सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती आहे. इंडियन आर्मीमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांची भरती झालेली आहे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी विशेष सन्मान करत आहोत. नाव होतं रोहन प्रकाश शेलार इंडियन आर्मी यांचा सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये आपण करूया. आपल्या गावची सर्व रत्न आहेत ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. त्यानंतर आता आपण पुढील विशेष सन्मानाकडे आपण वळणार आहोत आणि पुढील 4 विशेष सन्मानाकडे आपण वळत आहोत. ज्यांनी माता चषक 2025च्या वतीने इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असणारे प्रदीपजी शेलार यांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे आणि हा सन्मान सूरज शेलारांना विनंती आहे की प्राथमिक स्वरूपामध्ये हा सन्मान आपण स्वीकारावा अशी विनंती आहे. प्रदीप शेलार इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत, वागदरे गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. प्राथमिक स्वरूपामध्ये हा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण विनंती करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मानित करूया प्रदीप शेलार यांना. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपण सन्मानित करत आहोत इंडियन आर्मीमध्ये कार्यरत असणारे श्री प्रदीपजी शेलार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. हे विशेष सन्मान आहे ज्यांनी माता चषक 2025च्या वतीने. त्यानंतर पदवीधर शिक्षक ठाणे महानगरपालिका तुषार शेलार सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. आपण त्यांनाही सन्मानित करूया. तुषार शेलार यांना सन्मानित आपण करत आहोत. अमोल शामराव शेलार यांना विनंती आहे की प्राथमिक स्वरूपामध्ये हा सन्मान आपण तुषार शेलार यांचा स्वीकारावा. पदवीधर शिक्षक ठाणे महानगरपालिका तुषार शेलार यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या गावातील सुपुत्र तुषार शेलार यांचा सन्मान करूया. त्यानंतर पुढील सन्मान आहे चार्टर्ड अकाउंट आकाश शेलार यांचाही सन्मान या ठिकाणी होणार आहे. वागदरे गावचे सुपुत्र आहेत आणि चार्टर्ड अकाउंटमध्ये त्यांनी चांगली भरारी घेतलेली आहे. आकाश शेलार यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे. अनिकेत शिंदे यांना विनंती आहे की प्राथमिक स्वरूपामध्ये आपण हा सन्मान स्वीकारावा. आकाशजी शेलार यांचा जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अशी विनंती आहे. ज्यांनी माता चषक 2025च्या वतीने काही सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मानाकडे आपण यानंतर वळणार आहोत आणि हाही सन्मान आहे चार्टर्ड अकाउंट अर्थात रोहितजी शेलार यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे आणि रोहितजी शेलार यांचा सन्मान यानंतर होत आहे. चार्टर्ड अकाउंटंट अभिषेक शेलार यांना विनंती आहे की प्राथमिक स्वरूपामध्ये हा सन्मान आपण स्वीकारावा. अभिषेक शेलार हा सन्मान स्वीकारतील रोहित शेलार यांचा. ज्यांनी माता चषक 2025च्या वतीने हा होतोय सन्मान.
तर एक सन्मान या ठिकाणी केला जातोय, ज्यांचा आवाज आपण संपूर्णतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळतो. त्याचप्रमाणे पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये भ्रमंती केलेलं आणि आपल्या जावली तालुक्याचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे. निलेशजी मर्डेकर सर यांचा होतोय शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. वैयक्तिक पारितोषिकांना आता आपण सुरुवात करणार आहोत आणि वैयक्तिक पारितोषिकांमध्ये नामांकन आमच्यापर्यंत आलेली आहेत. ती नामांकन आता आम्ही अनाउन्समेंट करणार आहोत. नामांकन आहेत उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर याची नामांकन आमच्यापर्यंत आलेली आहेत आणि ती नामांकन आता आम्ही अनाउन्स करत आहोत. नामांकनामध्ये बरीचशी नावं आहेत, ती यानंतर अनाउन्समेंट आपण करत आहोत. पहिला पुरस्कार आहे या स्पर्धेचा फायनल मॅचचा सामनावीराचा पुरस्कार, तो आपण प्रथमतः देऊया. आणि फायनल मॅच BCC करंजी या टीमने जिंकली, परंतु याच मॅचमध्ये मोठ्या फटक्यांचा धुडगूस घालणारा, पहिल्या बॉलपासून चौकार खेळणारा, डावाची सुरुवात आक्रमणाने करणारा सुनील भिल्लारे ठरलाय अंतिम मॅचचा सामनावीराचा पुरस्काराचा हकदार. आणि देण्यासाठी विनंती आहे श्री शंकर एकनाथ शेलार, स्नेहा मेस यांच्या शुभासे आपण हा पुरस्कार अंतिम सामन्याचा प्रदान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या सुनील भिल्लारे करंजे यांच्यासाठी. जबरदस्त आपल्या डावाची सुरुवात त्यांनी आक्रमकतेने केली आणि या 2 मॅचमध्ये सुनील भिल्लारे या नावाने धुमाकूळ घातला आणि अखेरच्या ही मॅचमध्ये या खेळाडूने चांगली फटकेबाजी केली, दणदणीत फटक्याचा दानपट्टा फिरवला आणि चांगल्या धावा संघासाठी कुठल्या आणि अंतिम मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपल्या नावी केला आहे. नाव त्यांचं सुनील भिल्लारे. जबरदस्त बॅटिंग. सुनील, तुम्हाला एक गोष्ट आवर्जून विचारायला आवडेल, तुम्ही आघाडीला बॅटिंग करू शकता, परंतु एक वेळ अशी होती की संघ तुम्हाला मधल्या फळीमध्ये पाठवत होता, संघाने ज्या क्रमांकावरती पाठवलं त्या क्रमांकावरती खेळायला गेला, परंतु हे 2 असे काही सामने होते तुम्ही आघाडीला चांगली बॅटिंग केली आणि संघाला जी गरज होती ना ती गरज तुम्ही पूर्ण केली. आघाडी जोडीमध्ये येऊन चांगली बॅटिंग. कसं आहे, आता ती फायटर टीम तर माझीच मुलं आहेत आणि आमच्या गावातलीच मुलं आहेत, त्याच्यामुळे मला काय वाटत नाही. त्यांचा खेळ कसा आहे मला माहिती आहे. आणि राहिली गोष्ट बिवडी, त्यांनी घनसुलीला आम्हाला हरवलं होतं. मी त्यावेळेला गावाला होतो, त्यांचा वचपा काढायचा होता आज आणि तो वचपा पूर्ण झाला माझा आणि माझा विश्वास ठेवला कर्णधारानं, म्हणून मी बॅटिंग फ्रीमध्ये खेळलो. बाकी मला काय नाही, मला बॅटिंग नाही भेटली तरी चालेल, पण बिवडीला आज हरवायचं होतं. क्या बात आहे. म्हणजे हा संघर्ष होता. शेवटचा आताचा प्रश्न, स्पर्धा कशी वाटली? जन्नीमाता चषक वागदरे गावाला तर खूप टुर्नामेंट आम्ही खेळलो, त्यांनी चांगलं म्हणजे टुर्नामेंट भरवायचे. आता गावचं तर वातावरण गेलं, आता मुंबईच्या ह्याच्यामध्ये नाईटची प्रथमच त्यांनी स्पर्धा भरवली आणि उत्तम चांगली भरवली. आणि पुढच्या टायमिंगला जेवणाचं पण सोय करा जरा. बाकी काय बोलत नाही. चला, एक जोरदार टाळ्या आणि देवी आपण शुभेच्छा सुनील भिल्लारे यांना. हे होते सामनावीराच्या पुरस्काराचे हकदार. यानंतरचा पुरस्कार आहे तो म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. हा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करत आहोत आणि देण्यासाठी विनंती आपण प्रथमतः करूया. हा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर ही सायकल आहे आणि या 2 गोष्टी आता आपण त्या खेळाडूला प्रदान करणार आहोत ज्याने या स्पर्धेमध्ये चांगले क्षेत्ररक्षण केले. देण्यासाठी आपण विनंती करूया हा पुरस्कार. ज्यांच्या वतीने आम्हाला ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सायकल मिळालेली आहे त्यांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभासे ही सायकल प्रदान केली जाईल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा पुरस्कार आहे. श्री संतोष दादा अनाई शेलार यांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभास या ठिकाणी सायकल प्रदान केली जाईल. त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी आहे. नामांकन आमच्यापर्यंत आलेलं आहे. आम्ही अनाउन्समेंट करत आहोत. एनी गेसेस कोण आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जन्नी माता चषकाचा? वागदरे गावचा रोशन शेलार. या वागदरे गावचा रोशन शेलार ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सायकल आणि आकर्षक ट्रॉफी आपण त्यांना करूया प्रदान. पेशाने आहे खेळाडू पोलीस आणि आपण त्यांना प्रदान करत आहोत ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची सायकल आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करतोय रोशन शेलार वागदरे यांना. रोशन, प्रथमतः तुझं या ठिकाणी अभिनंदन आहे. ही सायकल तुम्हाला या ठिकाणी भेटलेली आहे, तर कशा भावना आहेत आज? बेस्ट क्षेत्ररक्षक या ठिकाणी घेऊन जातोय, काय भावना आहेत आज? खरं तर
मला खूप भारी वाटते आज, कारण हे माझं क्रिकेटमधलं पहिलंच वैयक्तिक बक्षीस आहे आणि मला फिल्डिंगबद्दल भेटले. गेले 2-3 वर्ष मी टीमसाठी चांगली फिल्डिंग करतो आहे आणि यावर्षी मला असं वाटलेलं आता मी भरती खरं तर या क्रिकेटसाठीच मुंबईला झालेलो आहे, कारण मला शनिवार रविवारी क्रिकेट खेळायला यावं म्हणून मी इकडं फॉर्म भरला. आणि क्रिकेटबद्दल प्रेम मी खूप मला आवडतं क्रिकेट, म्हणून मी शनिवार रविवार किती अभ्यास असला तरी मी टाईम काढतोच क्रिकेटला. फक्त जरा नशीब साथ देत नाही. भरतीची जर्नी तर स्ट्रगलर होती. मला वाटलं आता क्रिकेटला चांगली सुरुवात करणार, पण काल मी फेकी बॉलर म्हणून मला कळलं मी फेकी बॉलर आहे. पण मी आता त्याच्यावर पण चांगलं काम करणार आहे आणि 100% मी खतरनाक बॉलर असणार आहे जावलीतला एक दिवस. क्या बात आहे. आपल्या चुकांवरती आपण सुधारणा केली पाहिजे, हे वक्तव्य फार चांगलं होतं आणि खरंच त्याने स्वीकारलं की माझ्यामध्ये ज्या काही कमी आहेत त्या मी पूर्ण करेन आणि एक दिवस मी तालुक्यातला चांगला बॉलर आहे. क्या बात आहे. आपलं अभिनंदन. यानंतर आता पुढील पुरस्काराकडे आपण वळणार आहोत. पुरस्कार आहे तो उत्कृष्ट गोलंदाजाचा आणि या पुरस्कारासाठी आम्हाला सहकार्य केलेलं आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि श्री सचिन पांडुरंग शेलार यांच्या वतीने आम्हाला सायकल मिळालेली आहे. त्यांना विनंती आपण ती सायकल प्रदान करणार आहोत. आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये 8 गडी गारद केलेले आहेत आणि हा पुरस्कार आपल्या नावी केलेला आहे. एनी गेसेस? एक हिंड मी देईन. ज्यांचा मुलगा असतो त्या टीमचा 12वा खेळाडू त्यांनीच पटकावलाय उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार. खेळाडू भिवडी गावचे शिवाजी पवार. या ज्यांचा खेळाडू भिवडी टीमचा असतो 12वा खेळाडू, ज्यांचे सुपुत्र भिवडी टीमचे 12वे खेळाडू असतात ते आहे शिवाजी पवार आणि त्यांना मिळालाय उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 8 विकेट घेत हा पुरस्कार आपल्या नावी केलाय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी माता चषक 2025चा वागदरे गावच्या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलंय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट शिवाजी पवार भिवडी यांना हा पुरस्कार चालला. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या. शिवाजी पवार भिवडी यांच्यासाठी 8 गडी गारद केले. हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तर सर्वोत्कृष्ट गोलंदाज आज ठरलेला आहेत आपण शिवाजी. तर आज काय भावना आहेत? सुपुत्रा सहित आपल्याला ही सायकल आज त्या ठिकाणी भेटलेली आहे. काय भावना आहेत सर आपल्या? भावना म्हणजे मी कमसे कम आहे ना 15-20 वर्ष झालं क्रिकेट खेळतोय. पाठीमागचे 10 वर्ष मी क्रिकेटपासून लांब होतो. पण आता माझा छोटा भाऊ वैभव त्याने मला पूर्ण हे केलं की बाबा तू क्रिकेट खेळायला पुन्हा स्टार्ट कर. मी एक काळी चांगला गोलंदाज होतो, पण आता माझ्याकडे ती क्षमता राहिलेली नाही आहे जी पहिली होती. पण आता सध्या मी काय करतो, फक्त विकेट टू विकेट बॉल, म्हणजे आपल्याला विकेट घ्यायचे, बाकी दुसरं हे नाही. ह्याच ह्याने बॉलिंग करतो. आणि माझा हा साई मुलगा जो आहे ना तो पण फ्युचरमध्ये चांगला क्रिकेटर होईल याची मला पूर्ण ही आहे. कारण याचा तुम्ही गेम बघितला, क्रिकेट पूर्ण रीड करतो तो, कुठे शॉट मारलाय, काय मारलाय, कोणता प्लेअर काय, आणि स्वतः तो चांगला बॉलिंग पण करतो. तर मला त्याच्याकडून पूर्ण अपेक्षा आहे की भिवडी टीमचा ओपनर म्हणून खेळेल तो फ्युचरमध्ये. तर नक्कीच या ठिकाणी पित्याकडून पुत्राला मिळालेली ही शाबासकी आहे. आता लक्षात ठेवायचं आहे मित्रा, बघ आता पप्पा जरी वैभव शेठच्या गाडीत आले तर तू सायकलवर यायचं आहे. मॅच बघायला येशील ना? हो नक्कीच सर. तर 2 शब्द काय सांगशील पप्पाविषयी? आज सायकल घेऊन घरी जाणार आहेस. पप्पांकडून हीच अपेक्षा असेल पुढच्या वेळेस पण अशीच हॅट्रिक काढून मॅच जिंकवतील. धन्यवाद. हो सुरेख. तर अशा प्रकारची लहान मुलं आज आहेत. अपग्रेड व्हर्जन आहे हे. आपल्या काळी आपल्याला बोलता येत नव्हतं, आपण 5वीला गेलो तरी आपल्याला बोलता येत नव्हतं, परंतु अँड्रॉइड फोन सारखे हे अँड्रॉइड व्हर्जन आहेत. धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे. प्रवीण दादा शेलार सी डेव्हलपर्स यांच्या वतीने हा पुरस्कार आम्हाला मिळाला. सायकल मिळालेली आहे, त्यांचा आभार. आणि देण्यासाठी विनंती आपण करूया. प्रवीण दादा शेलार यांच्या वतीने आशुतोष शेलार यांना विनंती आहे की आपल्या शुभास्य आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार आपण प्रदान करावा. नामांकन आलेलं आहे आणि ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 64 धाबा कुटत हा बेस्ट बॅट्समनचा किताब आपल्या नावी केलेला आहे. एनी गेसेस? ज्याने एका मॅचची सुरुवात केली षटकाराने, 64 धाबा कुठल्या, पठ्ठ्या करंजे गावचा खेळाडू भैरवनाथ फायटर या टीमचा संकेत गोळे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट.
लेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉलचा एक चांगला घटक. संकेत गोळे येत आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा मालिकावीर किताब पटकावणारे या स्पर्धेमध्ये ठरलेले आहेत उत्कृष्ट फलंदाज संकेत गोळे यांना आपण प्रदान करतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या संकेत गोळे यांच्या झुंजार आणि बहारदार खेळीसाठी. तर बेस्ट बॅट्समन आता पुरस्कार घेऊन घरी चाललेला आहे. सायकलांचं तर मला वाटतं सायकल मार्ट आपल्या घरी असेलच. बऱ्याचशा सायकल आपण घरी घेऊन गेलेल्या आहेत. परंतु काय भावना आहेत आज या ठिकाणी थोडंसं नाराज देखील केलेलं आहे. थोडासा नाराज देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे. 4था क्रमांक या स्पर्धेमध्ये भेटलेला आहे. तर काय भावना आहेत आता? नाराजी नाही आहे, परंतु उलट चांगलं वाटतंय की आमचा ग्रुप ॲक्च्युली खरंच खूप चांगला होता आणि त्यातून असे कोणाला अपेक्षा नव्हती की आम्ही एवढं वरती येऊ आणि नंबरमध्ये खेळू. पण सगळी मुलं चांगली खेळली आणि दिवसभरातून एवढं 4 कंटिन्यू मॅच खेळायचे ना एवढ्या गरमीमध्ये ते पॉसिबल नाही. त्यामुळे ते थकून गेले होते सगळे आणि त्यामुळेच थोडंसं ते निराश झाले. तर धन्यवाद. आणि ही पहिली सायकल आहे तर पहिल्या सायकलवर कोणाला बसवशील? सायकल काय घरी 4 आहेत अजून आणि ही 5वी झाली. सायकलचं काय करायचं त्यात बघू कोणाला तरी देता येईल. तर धन्यवाद. हे होते सर्वोत्कृष्ट फलंदाज संकेत गोळे. संकेत गोळे या स्पर्धेचे आता बेस्ट बॅट्समन हा पुरस्कार स्वीकारत आहेत. परंतु आता मालिकावीराचा किताब यानंतर घेतला जाणार नाही कारण त्याची उत्कंठा शिगेला जाऊन पोचलेली आहे की ही बाईक कोणाला मिळणार आहे. प्रथमतः तर आपण हे चतुर्थ, तृतीय आणि द्वितीय आणि हे जे काही पुरस्कार आहे ते आपण वितरण करणार आहोत. आणि प्रथम पुरस्कार आपण वितरण करत आहोत. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत आणि यासाठी आम्हाला 10,000साठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. रवी दळवी उपाध्यक्ष मैत्री ग्रुप आणि श्री डिजिटल यांच्या वतीने 10,000 रुपयाचा पुरस्कार आम्हाला मिळालेला आहे आणि 10,000 आणि आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी आम्ही प्रदान करणार आहोत. आणि ज्यांनी जननी माता चषक 2025 वरती चतुर्थ क्रमांकावरती नाव कोरलंय संघाचं नाव आहे भैरवनाथ फायटर करंजे. या चतुर्थ क्रमांकाचा मान या टीमने मिळवलेला आहे. भैरवनाथ फायटर करंजे संघाने 10,000 कॅश आकर्षक ट्रॉफी या टीमला केली जाईल प्रदान आणि या टीमला आपण देत आहोत चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार 10,000 कॅश आकर्षक ट्रॉफी. जबरदस्त खेळ त्यांचा राहिला सेमीफायनल पर्यंत आणि हा संघ इथपर्यंत येऊन पोहोचला. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार मिळतोय भैरवनाथ फायटर करंजे या टीमला. एकदा जोरदार टाळ्या टीम भैरवनाथ फायटर करंजे या टीमसाठी. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार आपण त्यांना प्रदान केलेला आहे. आता तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत आणि या स्पर्धेला आहे आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज आता आपण प्रदान करणार आहोत ज्यांच्या वतीने आम्हाला हे कॅश प्राइज मिळालेलं आहे. तृतीय क्रमांकासाठी 15,000 आम्हाला मिळालेले आहेत. श्री शंकर एकनाथ शेलार स्नेहा मेस ऐरोली यांच्या वतीने हा पुरस्कार आता आपण प्रदान करत आहोत आणि स्वतःच्याच गावच्या आयोजनामध्ये संघाने मारली आहे बाजी. तृतीय क्रमांकाचा मिळवलाय मान जननी माता क्रिकेट क्लब वागदरे. या आपण जननी माता क्रिकेट क्लब वागदरे आपल्याच गावच्या आयोजनामध्ये पटकवलाय तृतीय क्रमांकाचा मान. 15,000 कॅश आकर्षक ट्रॉफी प्रदान केली जाईल वागदरे टीमला. याही टीमने खेळ जबरदस्त केलाय. आपल्याच आयोजनामध्ये मारली आहे तृतीय क्रमांकाची बाजी. संघाचं नाव आहे जननी माता क्रिकेट क्लब वागदरे. एकदा जोरदार टाळ्या याही टीमसाठी. जननी माता चषक 2025चा तृतीय क्रमांकाचा मान मिळालाय जननी माता क्रिकेट क्लब वागदरे या टीमला. जननी मातेच्या नावानं तृतीय क्रमांकाचा मान आपल्याच गावच्या स्पर्धेमध्ये पटकवलेला आहे वागदरे गावाने. यानंतरच्या आता पुढील पुरस्काराकडे आपण वळणार आहोत आणि पुढील पुरस्कार आहे तो द्वितीय क्रमांकाचा
आणि त्यासाठी 25,000 कॅश मिळालेली आहे. आकर्षक ट्रॉफी देखील मिळालेली आहे आणि ही आकर्षक ट्रॉफी आम्हाला राजेंद्र पवार आप्पा इंदवलीचे पैलवान आहेत, त्यांच्या वतीने या ट्रॉफीज आम्हाला मिळाल्या, त्यांचा आभार. आणि त्याचबरोबर कॅश प्राईज आम्हाला 25,000 मिळालेली आहे. राष्ट्रीय खेळाडू खो खो आणि महाराष्ट्र राज्याचे खो खोचे प्रशिक्षक मैत्री ग्रुपचे संस्थापक प्रतापदादा शेलार यांच्या वतीने आम्हाला 25,000 मिळालेले आहेत. आणि देण्यासाठी प्रशांत दादा कीर्त यांना विनंती आहे की प्रतापदादा शेलार यांच्या वतीने हा पुरस्कार आपण प्रदान करावा. आणि या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक पटकवलाय. 25,000 कॅश आकर्षक ट्रॉफी चालली आहे भिवडी गावाला. टीमचं नाव आहे भैरवनाथ क्रिकेट क्लब भिवडी. या टीमसाठी आपण देऊया टाळ्यांचा प्रतिसाद. संघ चांगला खेळला. बहुतेक खेळाडू गावावरतून येतात, गावावरतून येऊन प्रवास करून त्यांनी मारली आहे द्वितीय क्रमांकाची बाजी. भैरवनाथ क्रिकेट क्लब भिवडीला मिळालाय द्वितीय क्रमांकाचा मान. एकदा जोरदार टाळ्या टीम भिवडीसाठी. भैरवनाथाच्या नावानं या टीमने मारली आहे बाजी. भैरवनाथ क्रिकेट क्लब भिवडी द्वितीय क्रमांक या स्पर्धेचा पटकावलेला आहे. आता उत्कंठा यानंतर शिगेला जाऊन पोहोचणार आहे. द्वितीय क्रमांकाचा मान आपण भिवडी टीमला प्रदान केलेला आहे. स्वामी समर्थ एंटरप्राइजेस यांच्या वतीने आम्हाला मालिकावीरासाठी जी बाईक मिळालेली आहे त्यांचं मनपूर्वक आभार. आम्हाला विशेष सहकार्य आपण केलेला आहात. प्रोप्रायटर सुधीर भाऊ धनावडे, प्रतापदादा शेलार, कविराजदा परामने, अमरदा शेलार, आपलं मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने हा मालिकावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि मालिकावीरासाठी 1 गाव 11च्या फॉर्मॅटमधली जावली तालुक्याची बाईक कोणत्या गावाला जाईल उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे की ही बाईक आता कोण घेणार, या बाईक वरती कोण बसणार आणि कोण या बाईकची किक मारणार आणि संपूर्ण मैदानाला राऊंड मारणार, कोण असेल तो खेळाडू. आतापर्यंत ज्या 2 खेळाडूंना बाईक मिळालेली आहे त्याच्यामध्ये तर आता इथे ते खेळाडू नाही आहेत, त्यामुळे हा तिसरा खेळाडू, हा वेगळा खेळाडू असणार आहे. याची उत्कंठा आता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे. मालिकावीराचा पुरस्कार जननी माता चषक 2025 मित्रांनो, मालिकावीराचा पुरस्कार जर तुम्हाला आवडला असेल ना तर एक क्रिकेट प्रेमी म्हणून एकदा मालिकावीराच्या पुरस्कारासाठी जोरदार टाळ्या द्या. सुधीर भाऊ धनावडे आपण या, आपल्याला विनंती आहे. सुधीर भाऊ धनावडे यांना विनंती आहे की या आपल्या शुभासे हा मालिकावीराचा पुरस्कार प्रदान केला जाईल. 1 गाव 11च्या फॉर्मॅट मधली ही पहिली बाईक आणि पहिली बाईक मान कोणाला मिळेल आणि तो मान आता कोणता खेळाडू स्वीकारेल. त्याचबरोबर रबी दळवी यांना विनंती आपणही सहभागी व्हा. सर्वांना विनंती करूया की आपण या. विलासदादा बनगे नाना यांना सर्वांना विनंती आपण या. बाईकची चावी आणि कोण किक मारेल आणि निघून जाईल, राऊंड मारेल संपूर्ण मैदानाला आणि कोण ही बाईक घरी घेऊन जाईल. मालिकावीर 1 गाव 11च्या फॉर्मॅट मधली पहिली बाईक कोणत्या गावाला जाईल. एनी गेसेस? मेड्यापासून बसलंय 3 किलोमीटर वरती ते गाव, त्या गावाला जाणार आहे. करंजे गावाला चालली आहे बाईक. 72 धावा 10 विकेट घेऊन 1 गाव 11च्या फॉर्मॅट मधली जावली तालुक्यातली बाईक मिळवणारा खेळाडू आहे. नावातच आहे रणजित पवार. जावली तालुक्यातल्या 1 गाव 11च्या फॉर्मॅट मधला मालिकावीराच्या बाईकचा हकदार खांद्यावरती बसून आणले रणजित पवार यांना. रणजित पवार 1 गाव 11च्या फॉर्मॅट मधल्या पहिल्या बाईकचा मानकरी ठरलाय. आपण त्यांना देत आहोत ही स्प्लेंडर बाईक आणि ट्रॉफी. मित्रांनो, रणजित पवारसाठी एकदा जोरदार टाळ्या. 72 धावा 10 गडी टिपत रणजित पवार यांनी केलाय. मालिकावीराची बाईक आपल्या नावी. बायकर मॅन झालाय रणजित पवार आजपासून. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या रणजित पवारसाठी. रणजित पवार यांना बाईक मिळते. रणजित पवार सेल्फ मारतायत, गाडी चालू केली आहे. रणजित पवार यांना बाईक मिळालेली आहे. मालिकावीर 1 गाव 11च्या फॉर्मॅट मधला पहिला बायकर मॅन रणजित पवार त्यांचं नाव.
जबरदस्त खेळ आला रणजित पवार यांचा 72 धावा कुट 10 विकेट आपल्या नावी करणारा रणजित पवार. रणजित पवार यांच्याशी आपण वार्तालाप करणारच आहोत. रणजित पवार, अनेक मालिकावीराचे पुरस्कार तुम्हाला मिळाले, मग प्रीमियर लीग असो किंवा 1 गाव 11च्या स्पर्धा असो, परंतु वागदरे गावची स्पर्धा विशेष होती कारण मालिकावीराच्या पुरस्कारामध्ये पहिल्यांदा तुम्हाला माईक मिळते. कशा भावना आहेत? खूप छान वाटते. खरं म्हणायचं तर हे टीमनं भरपूर मोठं योगदान दिलं आहे माझ्यासाठी, कारण की सर्वांची इच्छा होती की ही बाईक आपल्यालाच भेटली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी 100% नाही 200% प्रयत्न केले. रणजित, प्रत्येक खेळाडूला वाटतं की आपण बहुतांशी बाहेरच्या स्पर्धा बघतो की अरे आमच्याकडे बाईक असती तर एखाद दुसरी मलाही मिळाली असती, परंतु जसे तुम्ही अनेक टुर्नामेंटमध्ये मालिकावीराचे पुरस्कार आपल्या नावी केले, आज ते स्वप्न पूर्ण होतंय का? जीवनामध्ये कधी वाटलं होतं का की जर आपल्याकडे एखादी बाईक आली तर मला एखादी मिळाली असती? स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं, कारण की बाहेरच्या टुर्नामेंट आपण सगळ्या बघतो तर भरपूर ठिकाणी बाईक असतात, भरपूर गोष्टी असतात. मला वाटते वागदरे पहिलं असं गाव आहे, पहिलं आयोजक आहे की त्यांनी आपल्या जावली तालुक्यांसाठी बाईक उपलब्ध करून गेले. खूप मोठी प्रशंसा आहे त्यांच्यासाठी. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या रणजित पवार यांच्यासाठी. रणजित पवार, बाईक ज्यावेळेस घरी घेऊन जाईल, घरी माहिती पडलंय का की तुम्हाला बाईक मिळाली? हो, माहिती आहे, कारण प्रत्येक मॅच लाईव्ह बघितली जाते. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. बाईक कोणाला डेडिकेट कराल? मिसेसला. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा वाटा असतो आणि त्यांनी सांगितलं की माझ्या पत्नीला मी बाईक डेडिकेट करेल आणि ठरला 1 गाव 11च्या फॉर्मॅट मधला पहिला बायकरमॅन रणजित पवार. आता यानंतर आपण चॅम्पियन पुरस्कार या स्पर्धेचा प्रदान करणार आहोत आणि तो पुरस्कार आहे 50,000साठी. मैत्री ग्रुप जावली यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे आणि या ठिकाणी मैत्री ग्रुपचे सर्व पदाधिकारी सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांनाच विनंती की आपण सर्वांनी समोर या. या ठिकाणी पदाधिकारी सदस्य सर्वजण आहेत. रबीदा दळवी आपल्याला विनंती आहे, त्याचबरोबर सुनील भाऊ गोळे आपल्याला विनंती आहे, त्याचबरोबर विनोददा बनगे आपल्याला विनंती आहे, विलासदा बनगे यांना विनंती आहे, त्याचबरोबर प्रशांत दादा कीर्ती यांना विनंती आहे, प्रवीण पार्टे यांना विनंती आहे, आपण या विजय पार्टे आपल्याला विनंती आहे, सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, सुधीर भाऊ धनावडे यांना विनंती आहे, त्याचबरोबर अनिल झुनगरे, शंकर झुनगरे यांना विनंती आपण या, त्याचबरोबर रवींद्र देशमुख आपल्याला विनंती आपण या. सर्वांना विनंती आपण या, कारण सर्वांचाच नामोल्लेख करणं कठीण आहे. जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती की आपण सर्वांनी सहभागी होऊया आणि हा पुरस्कार आपण प्रदान करूया अशी विनंती करूया. मैत्री ग्रुप जावलीच्या वतीने 50,000 आणि आकर्षक ट्रॉफी आता या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे भैरवनाथ क्रिकेट क्लब करंजे, अर्थात BCC करंजे. या टीमने पटकवलाय मान. या टीमला देऊया 50,000 आकर्षक ट्रॉफी. संघ ठरलाय चॅम्पियन. मैत्री ग्रुप जावली यांच्या वतीने 50,000 मिळालेले आहेत आणि तो रोख धनादेश आणि ही आकर्षक ट्रॉफी इंदवली गावचे पैलवान आप्पा यांच्या वतीने आम्हाला मिळालेले आहे. त्यांचा आभार आणि आपण त्यांना देऊया BCC करंजे या टीमला चॅम्पियन पुरस्कार 50,000 कॅश आकर्षक ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या BCC करंजे या टीम साठी भैरवनाथाच्या नावानं. सांग भलेचा जयघोष करत ही ट्रॉफी आता भैरवन BCC करंजे या टीमने स्वीकारलेली आहे. कोल्ड फायर ऑन झालेले आहेत. वागदरे गावचा स्पर्धेचा चॅम्पियन संघ ज्यांनी माता चषक 2025 वरती नाव कोरलंय BCC करंजे या टीमने केला जबरदस्त खेळ, ठरला संघ चॅम्पियन. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्न झाली आज पुरी. BCC करंजे या टीमने पटकवला मान. वेळेअभावी अभावी मित्रांनो कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर आपण प्रथमतः दिलगिरी करूया. कुणाचा सन्मान राहिला असेल वेळेअभावी तर आपण प्रथमतः दिलगिरी करूया. आपण सर्वांनी जे सहकार्य केलेलं आहे, खास करून आर्थिक पाठबळ ज्यांनी दिलंय, आपल्या सर्वांचा आभार. ज्यांनी स्पर्धा उभी केली, प्रत्येक घटक ग्रामस्थ असतील किंवा बाकीचे मैत्री ग्रुप जावलीचे सदस्य असतील, पदाधिकारी असतील, जे जे घटक या स्पर्धेशी जोडले गेले त्या त्या घटकाचं मनपूर्वक आपण आभार मानलं पाहिजे. पंचांचं पॅनलचा आभार, समालोचकांचा आभार, PTC आपला आभार, ज्यांनी ज्यांनी विशेष सहकार्य केलेलं आहे, ग्रामस्थांचा आभार. आपण बहुसंख्येने आतापर्यंत थांबलेला आहात, आपले मनपूर्वक आभार. वागदरे गावचं
पर्व क्रमांक 4चं जन्नी माता चषक 2025चं यशस्वीरित्या आयोजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. एखाद्या स्पर्धेचं आपण आयोजन चांगल्या तऱ्हेने संपन्न करतो त्यावेळेस आयोजकांचं ऊर भरून येतो आणि आयोजक पुढील एका चांगल्या आयोजनासाठी तयार होतात. पर्व क्रमांक 5 मध्ये याही पेक्षा नाविन्यपूर्ण काहीतरी घेऊन भेटूया एवढीच आपण या ठिकाणी ग्वाही देऊया आणि पर्व क्रमांक 4ची आपण दिमागदार सोहळ्याची करूया या ठिकाणी सांगता. सर्वांचं धन्यवाद. आणि वागदरे ग्रामस्थ आणि त्यांच्या सर्व खेळाडूंना विनंती, आपण जाऊ नका ही विनंती आहे. पर्व क्रमांक 4ची आपण सांगता करतोय. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक मनाच्या अंतःकरणातून आपल्या सर्वांचं लाख लाख आभार. पुन्हा एकदा भेटूया पर्व क्रमांक 5 मध्ये. पर्व क्रमांक 4 चाले समाप्ती असं या ठिकाणी आपण जाहीर करूया.